नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात भारतीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर, भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे, भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जगदाळे, अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभली। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या लक्षणीय गर्दीमध्ये भारतीय मराठा महासंघाचा पदनियुक्त सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। यावेळी भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी मनोहर सुखदरे, प्रदेश महिला अध्यक्षपदी श्रेया तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली। तर महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी प्रसाद घोरपडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट रचना भालके, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिलापदी वृषाली कळण, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सुनील निकम, उपाध्यक्षपदी प्रताप गाते, स्वप्नील साळुंके, ठाणे जिल्हा अध्यक्षपदी राजेश पाटील, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी संध्या साळुंके, ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणी कार्याध्यक्ष कविता यादव, सरचिटणीस गजानन परब, कल्याण जिल्हा लोकसभा अध्यक्षपदी नंदू परब, ठाणे जिल्हा दिव्यांग आघाडी अध्यक्षपदी संतोष पवार, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष कल्याण पूर्व व पश्चिम विधानसभा संजय मोरे, रायगड जिल्हा संघटक अमोल भामरे, कळवा मुंब्रा विधानसभा उपाध्यक्षपदी श्रीकांत ठोसर, अंबरनाथ उल्हासनगर विधानसभा उपाध्यक्षपदी अभिजित करंजुले, रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी कुमुदिनी चव्हाण, ठाणे शहर महिला अध्यक्षपदी मनाली सोमकर, ठाणे शहर सरचिटणीसपदी सचिन शिंगारे, ठाणे शहर दिवा संघटक म्हणून सतीश केळशीकर इत्यादींच्या प्रमुख नियुक्त्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। एकंदर 124 नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आल्या असून संबंधितांना या संदर्भातला नियुक्तीपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। भारतीय मराठा महासंघ मगाशी सांगितलं की मी 1980 पासून काम करतोय। पुढे काही वादविवाद झाल्यानंतर 2000 साली आम्ही त्याच्या भारतीय मराठा महासंघाची नवीन स्थापना केली। आज 25 वर्षे झाले। आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये बोटाला ब्लेड ओढून रक्त काढलं आणि त्याच्या सह्या केल्या की शेवटच्या थेंबापर्यंत समाजाचं काम करायचं। आई तुळजाभवानीची शपथ खाल्लेली त्याप्रमाणे करतोय। त्याप्रमाणे सगळ्यांना सांगतो की बाबा सगळ्यांनी जुटा, एकत्र या, एकत्र आले पाहिजे। देश हिताकरता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्याकरता भारतीय मराठा महासंघ कामकाज करणार। भारतीय मराठा महासंघाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने संपूर्ण भारतामध्ये भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत। आज महाराष्ट्रामध्ये तर पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती सोहळा या रोपमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि तेलंगणासारख्या राज्यामध्ये देखील भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आहेत, गुजरातमध्ये आहेत, गोवामध्ये आहेत आणि अन्य राज्यामध्ये देखील भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहेत। भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून विनायकराव मेटे आमदार झाले, वसंतराव किसनराव वरखिंडे हे राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना मिळाला होता आणि अशा भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आज आपण ठाणे शहरामध्ये पदनियुक्ती सोहळा केलेला आहे। आपण ठाणे, कल्याण, ठाणे शहरातील प्रमुख पदाधिकारी, भिवंडी, त्याच्यानंतर कल्याण लोकसभा अशा अन्य राज्यातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या जवळपास 150 नियुक्त्या आज आपण इथे केलेल्या महिला आणि पुरुषांच्या। त्याच्यामुळे भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपण काम करणार आहोत आणि या सर्वांना मी आज शुभेच्छा देतो की आज त्यांच्या नियुक्ती सोहळा झालेला आहे। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने
भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. खासदार म्हणून निवडून आल्याच्या 1 वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वेविषयक अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या 4 वर्षापासून गणेश उत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकामध्ये तिकिटासाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. गणेशोत्सव सुरू व्हायच्या 3 महिने आधीपासूनच मुंबई ठाणे उपनगरामध्ये स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. कोकणात जाण्याकरिता रेल्वे प्रवास हा सुखकर असल्याने लाखो गणेश भक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र अपुऱ्या आरक्षण खिडक्यांमुळे गणेश भक्तांची वेळ वाया जाते आणि रांगेत उभं राहून दमछाक होते. ही गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकामध्ये कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त आरक्षण सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांना प्रवाशांच्या प्रश्नाची जाणीव असल्याने अवघ्या काही दिवसातच ही मागणी त्यांनी मान्य करून मध्य रेल्वेकडून ही सेवा आजपासून सुरू केलेली आहे. 20 जून ते 5 जुलै या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाजवळील मुख्य पोस्ट ऑफिस इमारतीमधील समोरील मुख्य आरक्षण केंद्र येथे 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत. 20 जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी 2 खिडक्यांचं उद्घाटन केले. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. गौरी गणपतीच्या सणाला कोकणात जाण्याकरता जे चाकरमानी आहेत या परिसरात राहणारे यांचं रेल्वेने जाण्याकरता खूप मोठं प्राधान्य असतं. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी असते आणि मग बुकिंग करता रिझर्वेशन करता गर्दी असल्यामुळे ज्या काही एकंदर ज्या खिडक्या आहेत बुकिंगच्या त्या थोड्या कमी पडतात आणि त्यामुळे गेले कित्येक वर्षाची कोकणवासियांची मागणी होती आणि म्हणून गणपतीच्या काळामध्ये या 2 खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत. त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं रिझर्वेशनचं कोकणवासियांची मागणी होती. आज ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. सर आणि आमचे कोकण भक्त गणेश भक्त त्यांचे पहिले आभार मानतो. एवढी उपस्थिती त्यांनी दाखवली. तसंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सव हा कोकणातला एक महत्त्वाचा सण असतो आणि त्याच्यात जाणाऱ्यांची गर्दी अचाट असते आणि ती गर्दी आटोक्यात येणारी नसते. पण आम्ही गेले कित्येक वर्षापासून हा प्रयत्न सातत्याने धरून ठेवला होता पण त्याला काही यश आलं नव्हतं. पण साहेबांच्या या वर्षाच्या एका प्रयत्नामध्ये हे काम सक्सेस झालं म्हणून संसदेतनं मी म्हस्के साहेबांचे आभार मानतो आणि पुढचे हे करण्यासाठी त्यांना ते मिळावी हे सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या गणेश भक्तांच्या वतीने मी हे आभार मानतो त्यांचे. घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारवडली दरम्यान उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जातो. परंतु मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले असून मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. परिणामी मार्गावर वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत. ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. घोडबंदर हा भाग वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारवडली दरम्यानच्या उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाकडून एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या मार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री 3 हात नाका ते माजीवाडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत मार्गावर देखील बसलाय. ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना आवाहन करीत या पार्श्वभूमीवरती मोटार रिक्षा चालक, बस चालक तसेच दुचाकीस्वार यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आनंदनगर जंक्शनहून डावीकडे वळून परदेशी बाबा चौक, उजवीकडे 7 यार्ड स्कूल वरून उजवीकडे टायटन रुग्णालयाकडून डावीकडे इच्छित स्थळाकडे जावे. या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यास हातभार लावावा असं आवाहन वाहतूक विभागाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.
ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड, घाटकोपर, दादर, बदलापूर, दिवा, डोंबिवली, कल्याण, पनवेल, खोपोलीपर्यंत याची ख्याती पोहोचली आहे. या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत असल्याने दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या, अडचणी, गाऱ्हाणी घेऊन आमदार संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहेत. आजच्या झालेल्या उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी केळकर यांच्या समोर मांडल्या. परांजपे स्कीम मधून फसवणूक झालेल्या सदस्यांनी केळकर यांची भेट घेतली. तसेच आधार कार्ड, शाळेतील ऍडमिशन होण्याबाबत फी कमी करणे, रेशन कार्ड विषय, अॅग्रीमेंट, रजिस्टर नोंदणी करणे, कामातील प्रमोशन विषय, ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय, महानगरपालिकेचे कळवा हॉस्पिटलमधील कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेले कर्मचारी यांना कायम सेवेत घेण्याबाबत, धर्मवीर आनंद नगर फेज 2 येथे रस्त्यावरील पथदिवे विकासकांनी केलेली फसवणूक, बाळकुम येथील अवजड वाहन पार्किंग, महानगर गॅस जोडणी, दिवा येथे अंगणवाडी संख्या, महिला पोलिसांची संख्या वाढवणे असे अनेक विषय आमदार केळकर यांच्या समोर मांडण्यात आले होते. त्यातील काही विषय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथेच सोडवलेले आहेत. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ठाणे शहरातील सर्व भाविकांसाठी निःशुल्क पंढरपूर व जेजुरी दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जेजुरी व पंढरपूर दर्शन भाविकांना या उपक्रमांतर्गत घडवले जाणार आहे. 5 जुलै सकाळी 6 वाजता संपूर्ण जेजुरीचं दर्शन, त्यानंतर संध्याकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केलं जाणार आहे. 6 जुलै रोजी सकाळी विठुमाऊलींचं दर्शन आणि त्यानंतर 7 जुलै रोजी सकाळी परतीचा प्रवास सुरू होणार आहे. भाविकांची राहण्याची, नाश्त्याची, जेवणाची आणि प्रवासाची सोय जिजाऊ संस्थेद्वारे निःशुल्क पद्धतीने केली जाणार आहे. 50 ते 75 वयोगटातील भाविकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवासात आरोग्याची काळजी घेण्याकरिता अँब्युलन्स सेवा डॉक्टरांसहित देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर या संदर्भात नाव नोंदणी करण्याचं आवाहन जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत 19 जून रोजी शिपाई संवर्गातून 22, वाहनचालक संवर्गातून 2 असे एकूण 24 कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक या पदावरती पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीविषयी माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितलं की कार्यक्षमतेच्या आधारे पदोन्नतीची ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली असून समुपदेशाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली आहे. या पदोन्नतीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सर्व नवपदोन्नत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितलं की पदोन्नती ही केवळ पदवृद्धी नसून आपल्या सेवाभावाला, प्रामाणिकपणाला आणि कार्यक्षमतेला मिळालेली पावती आहे. नव्या जबाबदाऱ्या ही संधी आहे. जिल्हा परिषदेच्या प्रगतीला हातभार लावण्याची आपण सर्वांनी एकजुटीने जिल्हा परिषद ठाणेची कामगिरी अधिक समृद्ध आणि उल्लेखनीय बनवावी हीच माझी मनपूर्वक शुभेच्छा. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे, शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांच्या सेवेत झालेल्या पदोन्नतीमुळे कार्यालयीन प्रवाह अधिक प्रभावी तसेच परिणामकारक होईल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे. दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून पूर्ण भारत देशात साजरा केला जातो. याच योग दिनानिमित्त सरस्वती मंदिर ट्रस्टच्या सरस्वती इंग्रजी माध्यम व घंटाळी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 20 जून रोजी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उपक्रम नौपाडा येथील सहयोग मंदिर हॉल येथे पार पडला. या दरम्यान योग शिबिरामध्ये 125 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तरित्या असा सहभाग नोंदविला. यावेळी सरस्वती शाळेचे व्यवस्थापक सुरेंद्र दिघे, योग प्रशिक्षक हर्षदा मुजुमदार, अध्यक्ष सुजाता भिडे, विजया गवाले, बेला चौकसी, संध्या गणू इत्यादींसह शाळेतील शिक्षक उपस्थित होते. या मुलांवर आपले संस्कार आणि योग संस्कार चांगल्या रीतीने व्हावेत म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. भावी पिढी घडवण्यासाठी ठाणे शहराला उपक्रमाची गरज असून घंटाळी मित्रमंडळाच्या सहकार्याने सरस्वती स्कूल हा उपक्रम भविष्यामध्ये देखील राबवण्यात येणार आहे. तसेच योग विद्या ही आपली पारंपरिक विद्या असून हे पारंपरिक ज्ञान आपण जगाला देखील दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व भारत देशवासियांनी योग साधनेचा अभ्यास करणं आवश्यक असल्याचं सुरेंद्र दिघे यांनी सांगितलं. गुडघ्यावर हात ठेवा दोन्ही आणि डोळे मिटा. डोळे ब्रीथ इन, ब्रीथ आउट. हे पद्मासन केल्यामुळे आपलं पोस्चर चांगलं होतं. पोट काढून आपण बसत नाही आणि आपल्या डोक्याकडे रक्तप्रवाह चांगला येतो. त्याच्यामुळे आपली मेमरी पण वाढते. असं छान असं नाही. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिन जो 21 जून रोजी आपल्या भारत सरकारने जाहीर केलेला आहे पंतप्रधान मोदींच्या आग्रहाखातर. हा आम्ही सरस्वती मंदिर ट्रस्ट गेले अनेक वर्ष साजरा करतो.
विशेषतः ही जी लहान वर्गाची आमच्या शिशुवर्गातली मुलं आहेत, आता जी मुलं आली होती ही सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलची प्री प्रायमरीची मुलं आली होती. ह्या लहान वयात त्यांना आपले संस्कार व्हावेत आणि योग संस्कार त्यांच्या रीतीने चांगल्या रीतीने व्हावेत यासाठी आम्ही आयोजित करत असतो. आणि त्यासाठी घंटाळी मित्रमंडळ आम्हाला जी मदत करतो, मार्गदर्शन करतं, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कारण गेली अनेक वर्ष घंटाळी मित्रमंडळ आज हे कार्य ठाण्यामध्ये करत आहे. तर असंच भावी पिढी घडवण्यासाठी असल्या संस्थांची ठाणे शहराला पण गरज आहे. त्यामुळे घंटाळी मित्रमंडळाच्या सहकार्याने आम्ही हा उपक्रम पुढे पण भविष्यात चालूच ठेवू. आणि आता हे जे योगासनाचे वर्ग आलेले आहेत हे छोटा शिशूचे वर्ग आहेत. त्यामुळे जवळजवळ 5 वर्षापासून ते 15 वर्ष म्हणजे आम्ही 10वीची मुलं ह्या मुलं आहेत त्या सर्वांसाठी हे वर्ग घेतले जातात. नाही आता वाढतं आहे. आता योगामध्ये पण अनेक भिन्न प्रकार आहेत. योगा, पॉवर योगा किंवा आणखीन त्याच्यामध्ये. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीला अनुसरून सुद्धा योग करता येतो, योगसाधना करता येते हे आता दाखवून दिलेलं म्हणजे झालेलं आहे. त्यामुळे तरुण वर्ग पण योगसाधनेकडे वळलेला आहे. नाही आपली जी भारतीय परंपरा आहे ती भारतीय परंपरेला त्यातली योगविद्या ही आपली खरी पारंपरिक विद्या आहे. आपलं एक पारंपरिक हे ज्ञान आपण जगाला आपण दिलेलं आहे. त्याचा सर्व भारतीयांनी, आपल्या देशवासियांनी त्याचा योगसाधनेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.